पुरणपोळीचे पीठ भिजवण्यासाठी इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये थोडे मीठ, चिमूटभर हळद टाकून घेतली आहे. आता थोडे थोडे पाणी घालून याला सैलसर असा गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मैदा असेही घेऊ शकता. या ठिकाणी सैलसर असा पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे. आता हाताने प्रेस करून पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. आता पीठ पातेल्यामध्ये काढून त्यावरती थोडेसे तेल घालून तेल व्यवस्थित पसरून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतायचे आहे आणि हे 1 तासासाठी आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहे. 1 तास झाल्यानंतर पाणी काढून घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचे. पाण्यामधून काढल्यानंतर हे थोडेसे चिकट वाटते तर हातामध्ये तेल घेऊन असा मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ असे तिंबले जाते, खूप छान याला बाइंडिंग येते. त्यामुळे आपण कितीही पुरण भरले तरी आपल्या पोळ्या अजिबात फुटत नाहीत. बघू शकता मी एक पोळी करून दाखवली आहे.